जय हिंद जय महाराष्ट्र। बघा आता मी सकाळी आता रात्री मुक्काम केला पुण्यामध्ये आणि आता सकाळी निघत आहे। बघा आता रस्त्यामध्ये आम्हाला आता पुन्हा ते तळेगाव बस मिळाली पहा। आणि आता बसमध्ये भरपूर त्रास शाळा आहे तळेगाव नावरा बस मिळाली 10:30 हे पहा। आता या बसमध्ये आम्ही आता पुण्यावरून आलो, आता तळेगावमध्ये इथं उतरलो पहा। आणि आता बाजार पाहून आम्ही आता घरी जाणार आहे नावरामध्ये। आता बाजार थोडा पाहू, थोडा बाजार खरेदी काय करायची बाजार खरेदी घेऊ, बटाटे घेऊ थोडेफार। हा बटाटे घेऊ, भाजी लोक आता टाईम होते ते शाळाच आज कॅन्सल झाली म्हणायचं। आता इथं 10:30-11 वाजले म्हणल्यावर तुझी शाळेचा आज दांडी गडबड केली पण काय उपयोग नाही झाला। इथं आता 12 वाजले, तळेगावची बस आज काय आली नाही बघा। ते 12:10चं टायमिंग होतं पण बस 12:10ला नाही आली। 12:15चं टायमिंग अजून बस नाही। तर आम्ही इथं संपूर्ण हे विद्यार्थी थांबले। बस टायमिंग 12:15, 12:10चं गाडी आली नाही। आता जायला पाहिजे आम्हाला, वेळ झाला खूप पण आता हे असं कारभार चालू आहे। तिथं समजा बाजारामुळे 10 मिनटं लेट पण 12:30-1 पर्यंत यायला पाहिजे असं माझा अंदाज आहे। पण ठीक आहे, येईल बहुतेक। गाडी टाईम किती आहे हे बाळा? 1 मिनिट, किती टाईम गाडीचा? नाही 1 मिनिट, 12:10। आता टाईम काय झाला? नाही किती झाला सांगा ना तुम्ही दादा, किती झाला टाईम? आता 12:04 झाले, म्हणजे 6 मिनिट टाईम आहे का? धन्यवाद। कुठं जायचे आम्हाला? नवऱ्याला? हा नवऱ्याला। हां, कोण कोण आहे? मंडळ आम्ही 2 जण आहे। या मंडळी नवऱ्याला जायचं। पण आता बस किती आहे तुम्हाला माहिती आहे का? बस मालूम नहीं ना किती बजे आती है, कौन जाती है क्या है? आपको मालूम नहीं? मुझे माहित नहीं। नहीं मालूम नहीं। हाँ 12:10ला ह्या मुली म्हणल्या 12:10ला आहे। बरं ठीक आहे 12:10 12:30 बस यायला पाहिजे।
धन्यवाद. हां हे बघा आता नावऱ्यामध्ये या चौकड्यावर उतरलोय बघा. आणि आता इथून आम्हाला गाडी जायला इथून ह्या साईडला पाहतोय. गाडी काही नाही अजून, पण आता ठीक आहे. काय चाललंय पाटील मग? हां काय चाललंय तुमचं? आमचं काय चाललंय पाहतोय गिरायकाची वाट. नाही बरं आहे. तुम्ही अहो चांगली माणसं आहे तुम्ही. आज सगळं लोकांना मार्गदर्शन करता, इकडं जा तिकडं जा. वायरमेन आले, वायरमेन बिल वसूल करायला आले. हां कोणते कोण आले? वायरमेन हा आता त्यांचं कामच आहे म्हणलं ती करणारच ना. आज महामंडळाचं काम आहे ती करतात. त्यांचं बिल वसूल करून द्यायचं झालं. मग काय बाकी हां झालं. नाव काय साहेब आपलं? इंगडे नडे इंगडे इंगडे इंगळे. कुठं असता तुम्ही? नावरा. नावरा याला. ते बघा आता हे त्यांचं महावितरण त्यांचं बिलाचं काम चालू आहे त्यामुळे ते काय नाही. पण आता आम्हाला जायचे बघा इकडं आंबळ्याला. आता इथून गाडी एखादी मिळेल तर जाऊ. हे कोरेकर पाटील म्हणजे आमचं प्रेरणास्थान आहे. इथं हे कायमचं आम्हाला मार्गदर्शन करतात. इकडं जा तिकडं जा गाडी कधी काही ते. धन्यवाद पाटील साहेब. हे बघा आता आम्ही नावरा फाट्यावर ना आता इथं म्हणजे नावरा फाटा म्हणायचं याला, कारण पुण्याहून येणाऱ्या गाड्या इथं थांबतात आणि नंतर स्टँडला जातात. आणि आम्ही आता इथं हायस्कूल चौकात थांबलो तर आमचे भाऊ तानाजी बेंद्रे इथं त्यांची गाडी भेटली आंबळ्याला जायचं. म्हणतं आता म्हणलं बसची एस टीची वाट बघण्यापेक्षा म्हणलं चला हाय गाडी तर चला गाडीत बसतो. आता आम्ही बसल्यानंतर आणखीन 4-2 गावची माणसं होती. त्यांनी घेतलं आणि आम्ही आता चाललो बघा घरी. हे बघा हे तानाजी बेंद्रे. ठीक आहे आता मग आता घरी चालू म्हणायचं आता. धन्यवाद. हे ग्रामपंचायत सचिवालय डायरेक्ट बघण्यात महाराज गाडी आम्हाला धन्यवाद. हे बघा हे तानाजी बेंद्रे ह्या गाडीत त्यांनी आम्हाला इथं सोडायला बघा देवापाशी. आणि चला आता आवडे. आणि आता हे पांडुरंग मंदिर इथं हे बघा हे बैजनाथ महाराज मंदिर. चला दर्शन झालं. आता घरच्या मारायला लागलो का. धन्यवाद. क्या भैया ठीक आहे. नाही कोणचं. चल हे बघा हे महर्षी शिंदे हायस्कूल. हे इथं गावचा शेवटचा आमचा टोक. इथून आमची वाट खाली. चला धन्यवाद. हॅलो. हे बघा आता मी पुण्यावरनं तर आता आलो बघा 12:30-1 वाजता. तर ते आमच्या गावातला बंधू तानाजी बेंद्रे त्यांनी नावऱ्यातून गाडी आणून सोडलं बघा इथे देवळापाशी. आणि तिथून आता आम्ही चालत घरी आलो बघा. तर आता मग 1 वाजले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही पुण्याला 2-3 दिवस काढले. तर पुण्यामध्ये आवली नेली ती. शनिवार सुट्टी होती. मग तिला सिंहगड दाखवला. सिंहगड नंतर पेशबाग, सारसबाग आणि शनिवारवाडा. आणि संध्याकाळी शनिवारवाड्याचा लेझर शो म्हणून खास कार्यक्रम असतो बघा 1/2-पाऊण तासाचा लेझर शो. तर तो तिला दाखवला बघा. तर त्याचं पण तिकीट 50 रुपये तिकीट त्याचं 1/2 तासाचं. तर उत्कृष्ट असा कार्यक्रम बघा तो लेझर शोचा. कधी पुण्याला गेलं तर अवश्य बघा लेझर शो. तर मग असं कार्यक्रम बघून मग आता आलो घरी. आता सध्या आज होतं काय 1 महिना 2 महिने आता काय फिरता येणार नाही. डॉक्टरने अजून 2 महिने आराम करायला सांगितलं आहे. बरं ठीक आहे आता 2 महिने पण आपले किरकोळ जवळपासचे आपले मी व्हिडिओ बनवून टाकतो.
पण आता लांब ट्रिपला जरा जायची, पण आता बघू आता 1 महिन्यानं जाता हात बसवल्यानंतर मग जाऊ म्हणलं. कारण काय गाडी चालवता येत नाही, काय नाही आणि समजा व्यवस्थित काही करत नाही, त्यामुळं बाहेर जाणे एकट्याला जमत नाही. तर ठीक आहे, होईल असते मग महिन्या 2 महिने 1.5 महिन्याने होईल. मग जरा बाहेर लॉंग ट्रिप करायची. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. धन्यवाद. माझे पहिले 2-3 व्हिडिओ टाकलेत बघा शेअरचे, शनिवारवाड्याचे, तर ते व्हिडिओ पण अवश्य बघा, शेअर करा, लोकांना लाईक करा. धन्यवाद.